खड्डा दिसला का? हा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा खड्डा नक्की कोणी केला असेल, किंवा साईंदरने ह्याच्यामध्ये जाण्यासाठी खड्डा केला असेल का, किंवा दुसऱ्या कुठल्या प्राण्याने हा खड्डा केला असेल का, डुकराने हा खड्डा केला असेल, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जय शिवराय मित्रांनो, मी प्रदीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर चला पुन्हा चाललोय शेतावरती म्हणजे काजूमध्ये चाललो आमच्या. तर बघूया आपल्याला आज काय मिळतंय का, किंवा कारण का जवळजवळ 2 वर्षानंतर काजूमध्ये चाललोत आम्ही, मी आणि माझी आई. पुढे दाखवू तुम्हाला. तर बघूया आज आपल्याला काय पाहायला मिळतंय काजूमध्ये गेल्यानंतर. निसर्गरम्य वातावरणात कसं वाटतंय निसर्ग, आणि परत आमच्या तिकडचं वातावरण कसं वाटतंय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून धमाकेदार व्हिडिओ असणार आहे. तर चला. इकडे बघा तुम्हाला बकऱ्यांचा कळप दिसत असेल. बकऱ्या म्हणजे आम्ही ही म्हणतो शेळी म्हणतो, शेळ्यांचा कळप दिसत असेल तुम्हाला. हा हे चरायसाठी आलेत आता. आणि ही बघा इकडे माझी आई चालते, आणि आपल्याला जायचंय ते समोर झाड दिसतंय त्याच्या इथून पण खाली जायचं आहे आपल्याला. चला, खूप सुंदर व्ह्यू. आणि आता इकडे बघा असेल तुम्ही की हा गवत किती सुकलं आहे आता. हे गवत बघा असेल, हे जे गवत आहे हे आता सुकलं आहे. आता फेब्रुवारी महिना चालू आहे आणि हे गवत सुकलं आहे. आज आपल्याला काजू पाहायला मिळतात का, किंवा काजू घेऊन गेले, चोरून गेले, चोरी झाली काजूंची काय माहिती. कारण का बऱ्याच वर्षानंतर चाललो, जंगलसुद्धा खूप झालं असेल, जायला वाटसुद्धा नसेल, तरीसुद्धा आपण प्रयत्न करू. चला व्हिडिओमध्ये बनून राहा, धमाकेदार व्हिडिओ असणार आहे आपला आजचा. इकडे बघा कशा पद्धतीमध्ये आता जंगल झालं. ही आमची पहिली पायवाट होती, पण गवतामुळे ही सर्व पायवाट नष्ट झाली. कारण का मी म्हटलं मग अशी जवळजवळ 2 वर्ष इकडे आलो नाही. ही आई बघा, आई चालते पुढे, मी मागे आहे. आणि इकडे करवंदीची वगैरे झाडं आहेत. करवंद झाली नसतील ना अजून. करवंद आता फुलायला लागल्यात, अजून करवंद व्हायला टाईम आहे. आता फुलं आले आहेत, दाखव तुम्हाला. बघूया आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसणार आहेत करवंद. हे बघा, ज्या रस्त्याने आपण जातो चालत, ज्या वाटेने चालत जातो त्याच वाटेला करवंदाची झाडं आहेत. त्याच्यावरती काय आपल्याला एवढी फुलं वगैरे काही दिसत नाहीत. पुढे गेल्यानंतर जाऊया. हे बघा रस्त्यामध्ये इकडे येणं जाणं आमचं झालं नाही, त्या कारणामुळे रस्तासुद्धा नष्ट होत चाललाय. इकडे कोणीच येत नाही, कारण का लांब सुद्धा, आणि लोकांनी शेती, त्याच्यानंतर लोकांची जी झाडं होती त्यावेळेला लोक पहिल्या वेळेला यायची, पण आता सर्व मुंबईला गेली. मुंबईला जायला लागले लोक, आणि त्या कारणामुळे कोकणामध्ये खूप ठिकाणी माणसं दिसत नाही आपल्याला, शेतामध्ये सुद्धा, रानामध्ये सुद्धा. आणि इकडे बघा करवंदीची बघा, इकडे दिसत असेल तुम्हाला, फुलं झाल्यात. ही फुलं झाल्यात. ही फुलं थोड्या दिवसांनी तिथे करवंद लागणार. चला आपण सुद्धा आपल्या काजूमध्ये आलो. आमचे सुद्धा काजू बऱ्यापैकी मोडून गेले, जे काजू होते ते. तर बघूया आता आपल्याला काय पाहायला मिळत आहे. काजू मिळत आहेत का, काजूच्या बिया मिळत आहेत का, बघूया. चला व्हिडिओमध्ये बनून राहा. नाही बघा, फायनली आलोय काजूमध्ये आपल्या. आणि काजूमध्ये आल्यानंतर आपल्याला इकडे बघा हा काजूचा मोहर आहे जो भवरला आहे आता. हा मोहर आहे आता इथे दिसत असेल तुम्हाला. आणि अजून काजूला बिया सुद्धा लागल्या नाहीत. इकडे बघा या आता बिया लागता येत, ह्या दिसत असेल तुम्हाला. इकडे बघा, आय थिंक इथली बी नेली आहे चोरून असं वाटतंय मला. इकडे आम्ही तर येत नाही, पण बाकीच्यांचं येणं जाणं होतंय. बघा आता या बिया लागायला लागल्यात. काय माहिती या बिया मिळतील का नाही आम्हाला, कारण का इकडे लोकांचं येणं जाणं होतं, मग लोक बिया काढून नेतात. बघूया तरी पण खाली गेल्यानंतर अजून बघूया आपल्याला काय पाहायला मिळतंय का. इकडे हे चिखलीचं झाड आहे, चिखल म्हणतो आपण.
तुमच्याकडे काय म्हणतात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. या आमच्याकडे चिखल म्हणतो, चिखला म्हणतो आम्ही. पण ती सुद्धा गेलेत, पडली मला वाटतं, सुकून पडली, अर्धी होता येत. हे वा चला. हा इथे आमचा मोठा काजू होता बट तो सुकला आणि मोडून गेला. इकडे पण, इकडे बघा, इकडे पण होता, हा पण सुकला. तो आहे त्याला पण आता भवरत होता, आता मोवर आलाय. आणि इकडे हा जंगल बघा फक्त. आता पहिला आम्ही यायचो तेव्हा इकडे काहीच जंगल नसायचं, खूप सर्व साफ असायचं. तिकडचं इकडे बघता आपल्याला काहीच पाहायला मिळत नाही, म्हणजे काजू सुद्धा काहीच झालेत नाही. इकडे हा आमचा काजू होता जुना. ही आई आता त्याची फाटी काढते घरी न्यायला, फाटी, सुकी फाटी, चूल पेटवायला, कारण का आम्ही चूल पेटवतो अजून सुद्धा. इकडे बघा. आणि मित्रांनो हा बघा तुम्ही, हा इथे काजू आहे. आता इकडे येणं जाणंच कमी झालं खूप, कारण का आजूबाजूला लोक नसल्या कारणामुळे एवढं लांब जंगलात एकटं येणं म्हणजे खूप अवघड होऊन जायला लागलं. त्या कारणामुळे येणं जाणं कमी झालं. तरी पण बघूया आपण, जर आपल्याला खाली जायला मिळालं तर आपण जाऊन बघूया. नाही जागा जायला आहे, काजूपर्यंत पोचाय नाही ना. एवढी जाम झालाय. एवढं बघूया. इथे बघितल्यावरच दिसतंय आपल्याला की हा आमचा जो मेन रस्ता होता, हा बघा, हा आमचा मूळ रस्ता, मेन रस्ता जो खाली जायचा, तो रस्ता जाम होत चाललाय. हा इकडे आमचा पांढरा आंबा मित्रांनो, तुम्ही ऐकलं नसेल आजपर्यंत, तुम्ही पांढरा आंबा कधी ऐकला नसेल आणि पांढरा आंबा पाहिला पण नसेल, पण आमच्या काजूमध्ये पांढरा आंबा मिळतो. आमच्या रानामध्ये पांढरा आंबा मिळतो खरंच मित्रांनो. आणि हा पांढरा आंबा एवढा सुंदर आहे आणि हा पांढरा आंबा खायला एवढा भारी आहे ना, विचारू नका. बघूया यावर्षी येतं आहे का, जर आला तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन व्हिडिओमध्ये, कारण का पांढरा आंबा एवढा भारी आहे ना खायला. केसर आपण म्हणतो केसर, तर तशा पद्धतीमध्ये केसर असतं, केसरसारखं आपल्याला त्या आंब्यामध्ये पाहायला मिळतं. आईची जय. हे बघा काटा तुटला बघा, काटे बघा किती आहेत, रस्त्यावरती काटे झालेत. आणि इकडे तिथे सुद्धा वरती काजूचं झाड होतं. ही बुलबुटणं म्हणतो, बुलबुटणीचं झाड आहे हे, पण अजून टाईम आहे त्याला यायला. इकडे हे बघा, इकडे सुद्धा काजूचं झाड आहे. मी तेच बघायला आलोय काजू झालेत का नाही, पण लांबून तरी काही दिसलं नाही काजू वगैरे. इकडे बघा, तुम्हाला काही याच्याविषयी तुमचा काय अभ्यास. इकडे खड्डा, इथे खड्डा, इथे खड्डा, असे 3 खड्डे आहेत मित्रांनो. नक्की खड्डे कसले आहेत, पोलीस खणलेत की इकडे डुक्कर आले होते किंवा साईंदर आलं होतं, कालजीवर आलं होतं, काय माहिती नाही. बट इथे 3 खड्डे दिसत आपल्याला. काय माहिती बघा, हा एक आहे, हा एक आहे आणि हा इथे एक आहे बघा. काय माहिती कोणी काढलेत खड्डे का माणसाने काढलेत. इकडे बांबू झाडे, बांबू आम्ही न्यायला यायचो. आणि हे बघा, हे काजूचं झाड. अरे बापरे, इथे पण खड्डा आहे, इथे पण खड्डा आहे, इथे पण खड्डा आहे. काय विषय आहे नक्की, आम्हाला काहीच समजत नाही. कारण का आमच्या इथे आजपर्यंत खड्डा नव्हता. हा बघा, इथे पण खड्डा आहे. बापरे, जंगल बघून तुम्हाला समजलं असेल मी जंगलात आलोय, किती जंगलात आलोय. हे सुद्धा इथे काजूचं झाड आहे, दिसत नसेल कारण का ऊन आपल्याला समोरून मोबाईलवर येतोय. हे सुद्धा आत्ताच फुललं आहे, काजूवर बिया सुद्धा नाही आल्यात. 1-2 बिया काय फायद्याच्या हो, म्हणजे थोडे तरी बिया मिळाले तर मजा येते जरा. एका बियावरती आपण काय करणार आहोत. तिकडे सुद्धा काजूचं झाड आहे खाली, पण त्याच्यावरती काहीच नसेल मला असं वाटतं, कारण का पुढे जाण्यात काही अर्थ नाही. इथे काहीच मिळत नाही आपल्याला.
काही दिसे का खड्डा बघ एवढ्या काय माहिती मला आय थिंक असं वाटायला लागलं आता की साईंदर असू शकतं कारण का साईंदर असे खड्ड्यामध्ये राहतो. हा खड्डा कोणी काढलाय काय माहिती नाही पण जो पण काढलाय तो डेंजर आहे. इकडे बघा लय डेंजर आहे. जंगलामध्ये जास्त वेळ राहणं खूप चुकीचं आहे. आपल्याला जावं लागेल इथून. जाऊया आपण इथून चला. खड्डा दिसला का हा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा खड्डा नक्की कोणी केला असेल किंवा साईंदरने ह्याच्यामध्ये जाण्यासाठी खड्डा केला असेल का किंवा दुसऱ्या कुठल्या प्राण्याने हा खड्डा केला असेल का डुकराने हा खड्डा केला असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओय ओय रे हो हो मित्रांनो अशा पद्धतीमध्ये आपण जेव्हा जंगलातून जातो म्हणजे रात्रीचं म्हणत नाही मी ज्यावेळेला आपण दिवसाच्या जंगलातून जातो म्हणजे हा घनदाट जंगल आहे. या घनदाट जंगलात आम्हाला माहिती आहे या साईडला डुकरांची वगैरे वस्ती असते किंवा डुक्कर वगैरे असतात. तिकडे आपण डेमोसुद्धा बघितलं खड्डा वगैरे काढलेला आहे. तर अशा जंगलातून जात असताना मित्रांनो शक्यतो आवाज देण्याचा प्रयत्न करा. दिवसातून आवाज देण्याचा म्हणजे ओरडत चला काही ना काहीतरी कारण का जर प्राणी असतील जंगली प्राणी जवळ असतील तर ते लांब जातात. आवाज ऐकल्यानंतर पळून जातात. तर अशा पद्धतीमध्ये आपण आकाठी केली पाहिजे ज्या वेळेला आपण जंगलात येतो तेव्हा. चला जाऊया आपण वरती. काहीच नाही आपल्याला आज पाहायला मिळालं. ताण लागली पाणी पिऊया आपण. हे काय ते बाई तिथे वर भेटला का अंडा पिशवी खाली कुठल्या कुठे भेटला घराकडे नारळ बरोबर कोणाला केली पी पाणी पी पी हे अजूनही काय वाटेल पिऊन टाक. पाणी जास्त आणलं पाणी पाहिजे. उन्हातून बॉडी हे होतं घाम निघतो बॉडी डिहायड्रेट होतं. इकडे बघा आई आता ही बांधते फाटी बांधते. ही फाटी काढली आहेत काजूची तर ती ही बघा ही काजूची फाटी काढली आहे बघा आणि ती इथे बांधते. मग आपण डोक्यावर घेऊ आणि जाऊ कारण का काजू आहेत जेवढे काजू आहेत तेवढे काजू आहेत. त्याच्या खालचा पण काजू नाही आला आहे. आलंच नाही आता कुठं कुठं म्हणजे आता भवारता तो पण आंबा पण नाही कुठलं कुठलं आंब पण नाही काय नाही. खालची बसला आंबा पण नाही ना कुठला कुठला आपूस पांढरा आंबा आपूस कुठला. चला जाऊया आता. काय इकडे आल्यानंतर काय फक्त एवढी फाटी घेऊन चाललोत बाकी काय नाही कारण का जंगल पण झालंय. चिंबूल करते तर मी घेतो डोक्यावरती आणि सरळ आपण चालायला जाऊया. सरळ आपण आपल्या रस्त्याला जाऊया. वरनं जायचं चल. इकडे बघा इकडे बघा ही मजा वेगळीच आहे. कोकणामध्ये आल्यानंतर रानात जाऊन शेतात जाऊन काजूमध्ये जाऊन पाटी वगैरे घेऊन यायची. काय लाजायचं हो यासाठी. तर अशा पद्धतीमध्ये घेऊन चाललोय मी. पाटी घेऊन चाललोय गोयला घेऊन चाललोय. गोयला म्हणतो आम्ही याला बांधल्यानंतर. तर खूप भारी वाटतं. मी तर लाजत नाही कशाला बिंदास करतो मी जे करायचं ते. इकडे माझी आई आहे मागे तीच घ्यायची. पहिले तेच जास्त घेऊन जायचे मी फक्त असं चालत असायचो. पण त्यांना आता तेवढं न्यायला होत नाही. त्यांना म्हणजे थोडंफार चालायला जमत नाही जास्त त्यामुळे घ्यायला लागतं ना. चला हे पण ठीक आहे. तर व्हिडिओ
व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये. चला आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय. चला भेटू डायरेक्ट नवीन व्हिडिओत.